सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पथारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. तुमच्या सगळ्यांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमेश्वराला माझा नमस्कार. तुमच्या गुरूंना माझा नमस्कार आणि तुमच्यासारखे महान आत्मे निर्माण करणाऱ्या तुमच्या आईवडिलांना माझा नमस्कार. आज आपण अनाहत चक्रावर जाणार आहोत, अनाहत चक्र बघणार आहोत. अनाहत चक्राच्या नावातच त्याचं वर्णन आहे. ज्याला कुठल्याही गोष्टीचा स्पर्श न करता जो आवाज होतो, आघात न करता जो आवाज होतो किंवा आपल्याला ऐकू येतो, ते अनाहत असं हे चक्र आहे. आपल्या शरीराच्या आत 10 प्रकारचे ध्वनी आपल्याला ऐकू येतात. जशी जशी आपली प्रगती होत असते तसे तसे ह्या ध्वनीचं प्रगटीकरण आपल्या हृदयातून आपल्या कानापर्यंत पोहोचतं. असं हे चक्र वायू तत्वाचं आहे. 10 पाकळ्यांचं आहे आणि हे चक्र दोन्ही बाजूला आहे. म्हणजे समोरच्या बाजूला पण आहे आणि मागच्या बाजूला पण आहे. एक रंग हिरवा आहे तर दुसरा रंग गुलाबी आहे. गुलाबी म्हणजे प्रेमाचा रंग, राधा राणीचा रंग, निर्वाज्य प्रेमाचा रंग. कुठलीही अपेक्षा न ठेवता केलं जाणारं जे प्रेम आहे त्या प्रेमाचा रंग आहे. असं हे सुंदर आपलं हृदयाचं कमळ. आज आपण या कमळावर प्रक्रिया घेणार आहोत. पाय क्रॉस करायचे आहेत. हात मांडीवर ठेवायचे आहे आभाळाच्या दिशेने. आज हात क्रॉस नाही करायचे आपल्याला, आभाळाच्या दिशेने. डोळे अलगद बंद. श्वासावर या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वासाचं निरीक्षण. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास पूर्ण भरून घ्या, पूर्ण सोडा. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण श्वास आत, फुफ्फुस पूर्ण भरल्या गेले आहे. आता भरायला जागा नाही इतका श्वास भरा. पूर्ण भरून घ्या आणि पूर्ण श्वास बाहेर सोडा. पूर्ण फुफ्फुस रिकामे करा. श्वास आत पूर्ण भरून घ्या. पूर्ण श्वास आत. बघा छातीचा पिंजरा बाहेर येतोय आणि पूर्ण सोडायचं आहे. पूर्ण भरून घ्या, पूर्ण सोडा.
पूर्ण भरून घ्या. पूर्ण सोडा. पूर्ण श्वास आत भरून घ्या. पूर्ण सोडा. आता श्वास पोटापर्यंत न्या, नाभी कमळापर्यंत. बघा, पोट बाहेर, श्वास आत, पोट बाहेर येतं. श्वास बाहेर, पोट रिकामं. पुन्हा श्वास भरून घ्या. पोटापर्यंत न्या. बाहेर सोडा. पोट आत गेलं पाहिजे. पोट आत, छाती आत. पुन्हा भरून घ्या. पूर्ण श्वास आत. पूर्ण बाहेर. आता श्वासाची गती आपल्याला कमी करायची आहे. श्वास गळ्यापर्यंतच भरायचा आहे आणि श्वास सोडून द्यायचा आहे. गळ्यापर्यंत श्वास येतो आहे. श्वासाच्या बरोबर आत. गळ्यापर्यंत बघा, स्पर्श जाणवतो त्याचा. आणि श्वास सोडून द्या. श्वास आत. श्वास बाहेर. गळ्यापर्यंत येतोय आणि बाहेर निघतोय. श्वास आत, गळ्यापर्यंत, बाहेर. श्वास आत. श्वास बाहेर. आता आपल्याला श्वासाची गती एकदम लो करायची आहे, नाकातल्या नाकातच. श्वास आत. श्वासाची गती एकदम हळू झालेली आहे. श्वास आत. श्वास बाहेर. श्वास आत. श्वास बाहेर. श्वास आत. श्वास बाहेर. आता आपल्याला ब्रह्मरंध्रावर जायचंय. श्वासाची गती धीमी आहे. आपले लक्ष मनाने आपण ब्रह्मरंध्रावर स्थिर होणार आहोत. आता श्वासाकडे लक्ष न देता आपण मनाने पोचलो आहोत ब्रह्मरंध्रावर, डोक्याच्या वरती, सहस्रदल कमलात. आता इथे आपल्याला बघायचंय वरतून येणारा ऊर्जेचा प्रवाह. पूर्ण लक्ष केंद्रित करा. पूर्ण लक्ष केंद्रित. डोक्याच्या वरती. पूर्ण लक्ष केंद्रित. डोक्याच्या वरती. बघा तिथे होणारा स्पर्श, वरतून येणारा प्रवाह, थंड गरम दबाव. पूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित.
मनाला घेऊन जायचंय ब्रह्मरंध्रावर. पूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित. पूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित. इथला स्पर्श जाणून घ्या. आता हा विजेचा प्रवाह घेऊन आपल्याला हृदयात यायचंय. प्रकाशाचा प्रवाह आहे आणि त्या प्रकाशाच्या प्रवाहाबरोबर आपण हृदयाच्या ठिकाणी स्थिर होतोय. अनाहत चक्रावर, हृदय चक्रावर, हृदयावर जायचं नाहीये. छातीच्या मधोमध स्थिर व्हा हृदय चक्रावर. दोन रंग आहेत, हिरवा आणि गुलाबी. पूर्ण स्थिर व्हा. पूर्ण स्थिर. पूर्ण स्थिर व्हा. वायू तत्वाचं हे चक्र, याची उपदेवता ही ईशान आहे. या चक्राच्या जागरणाने आपल्या भूत भविष्याच्या घटना पहिलेच समजायला लागतात. पुढे काय घडणार आहे याचं ज्ञान या चक्राच्या मार्फत आपल्याला समजत. या चक्रावर जी देवी आहे ती काकिणी आहे. पिवळं वस्त्र लेवून बसलेली आहे, अनेक दागिन्यांनी नटलेली अशी देवी या चक्रावर बसली आहे. या चक्राचं प्रतीक हरिण आहे. चक्रावरती मधोमध यम लिहिलेलं आहे. पूर्ण स्थिर व्हा चक्रावर. 12 पाकळ्यांचं कमळ. एकेका पाकळीवर एक एक गुण आहे. शांती देणार एक पाकळी आहे. सुव्यवस्था देणारी एक पाकळी आहे. प्रेम देणारी आहे. विचारांना स्पष्टता देणारी आहे. शुद्धता देणारी आहे. एकता देणारी आहे. अनुकंपा देणारी आहे. दयाळूपणा शिकवणारी आहे. क्षमाभाव, सुनिश्चितता, आपल्या भावना, मनोभावना याच
प्रतीक असणारं हे चक्र आहे. आपल्याला ज्या कविता सुचतात, कवितेची निर्मिती होते ती या चक्रावर. आपली संकल्प शक्ती दृढ होते. चक्राच्या मधोमध आपण स्थिर आहोत, मनाने पूर्ण स्थिर. चक्रावर स्थिर व्हा. या चक्राच्या आधिपत्याखाली फुफ्फुस येतात, आपलं हृदय येतं, रक्ताभिसरण येतं. त्याच्यामुळे अख्ख्या शरीराला रक्त पुरवण्याचं कार्य इथून होतं. त्यामुळे पूर्ण शरीरावर नियंत्रण हृदय चक्राचं राहतं. हे चक्र हृदय रोगावर काम करतं, बीपी वर काम करतं, हृदयासंबंधी जे विकार असतात, कुठे ब्लॉकेजेस असतं, या चक्रावर पण कार्य केलं तर ते निघू शकतात. स्तनाचा कॅन्सर, ॲलर्जी, ताप, अस्थमा, क्षय, अनेक रोगाचं निराकरण इथूनच होतं. असं हे सगळ्यात महत्वाचं असणारं शरीरातलं आपलं चक्र. आपण त्या चक्रावर उभे आहोत. पूर्ण स्थिर व्हा. मधला जो बीजाक्षर आहे तो यम आहे. मध्ये यम लिहिलेला आहे. पूर्ण लक्ष चौकोनाच्या मध्ये मधोमध तुम्ही आहात. पूर्ण लक्ष केंद्रित करा. आपण 7 वेळा यम घेणार आहोत. पूर्ण लक्ष केंद्रित करा. यम 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 यम
यम यम यम आपल्या नातेसंबंधात आपले काही लोकांशी संबंध तुटून जातात, कारण नसताना तुटतात, गैरसमज निर्माण होतो आणि नात्यात दुरी निर्माण होते. ही दुरी मिटवण्यासाठी आज आपण एका व्यक्तीला डोळ्यासमोर आणणार आहोत, की ज्यांच्या बाबतीत आपल्याला पुन्हा संबंध जोडायचे आहेत. अशी एक व्यक्ती डोळ्यासमोर आणा. एक व्यक्ती डोळ्यासमोर आणा, जिचे आपले संबंध बिघडले आहे आणि आपल्याला ते संबंध पुन्हा मजबूत करायचे आहेत. पुन्हा त्या व्यक्तीशी आपल्याला संबंध निर्माण करायचे. अशी एक व्यक्ती डोळ्यासमोर. आपल्या हृदयातली प्रेम आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहोत. आजपर्यंत जे काही गैरसमज निर्माण झाले, ज्या काही आपल्या चुका झाल्या, त्याबद्दल आपण तिला सॉरी म्हणणार आहोत, माफ करणार आहोत, माफी मागणार आहोत. एक व्यक्तीला तुमच्या हृदयात स्थान द्या. ज्या कोणत्या व्यक्तीला तुमच्याशी दुश्मनी घेतली आहे आणि तुम्हाला ते संबंध चांगले करायचे आहेत, अशी एक व्यक्ती, त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा आणि तुमच्या हृदयातलं प्रेम हृदयाच्या तारेद्वारे त्या हृदयात जात आहे. तुमच्या हृदयातला गुलाबी रंग हा तिच्या हृदयात जातोय. आपण ओमनी हा रंग तिथे पोचवणार आहोत. ती व्यक्ती तुमच्या समोर बसली आहे ध्यानाच्या अवस्थेत. त्या व्यक्तीला आमंत्रित करा. दोन्ही हात जोडून जे काही आतापर्यंत झालेलं आहे, संबंध विच्छेद झाला आहे, ते आपल्याला पुढच्या जन्मापर्यंत न्यायचं नाहीये. या जन्मातच तो संबंध व्यवस्थित करून एक अकाउंट बंद करायचा आहे. चांगल्या गोष्टी आपण आठवूया त्या व्यक्तीच्या. तिने तुम्हाला कधी काळी केलेली मदत, तुम्हाला दिलेलं प्रेम, जे काही चांगलं होतं ते सगळं आपण आठवूया. आणि वाईट जे होतं ते आपण सोडून देऊ. आपल्या मनातून त्या व्यक्तीच्या वाईट गुणाला
आपण तिलांजली दिलेली आहे. तिचे फक्त आणि फक्त चांगले गुणच आपण जपून ठेवले आहेत. आपल्याकडून तिच्या चुकांना आपण माफी केलेली आहे आणि तिच्या आत्म्याला विनंती केली की माझंही काहीतरी चुकलं असेल. त्यावेळची परिस्थिती, त्यावेळच्या आपल्या भावना आपल्याला चुका करायला बाध्य करतं. त्यावेळा जरी मी चुकीची वागली असेल तरी मोठ्या मनाने तुम्हाला माफ करा. पण माफी दिलेली आहे आणि माफी मागितलेली आहे. आपल्या हृदयातून त्या हृदयात गुलाबी प्रवाह सुरू झाला आहे. आपल्या हृदयातला प्रकाश त्या हृदयात आपल्याविषयी प्रेम निर्माण करतोय. आपण 7 ओंकार घेणार आहोत आणि हा प्रवाह जलद गतीने त्या हृदयात पोचतोय. ओम. 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 समोरच्या व्यक्तीकडे नजर टाका. तिच्या हृदयातून पण तुमच्या हृदयात शांतीचा हिरवा रंग येतोय. तिच्या चेहऱ्यावर आनंद आहे, स्मित आहे. तुमच्याविषयी प्रेम आहे. जे काही झालं ते तिच्या अंतर्मनाने तुम्हाला माफ केलं. तिच्या चेहऱ्यावरचं स्माइल आणि तिच्याकडनं येणारा हिरवा रंग, हिरव्या रंगाचा प्रवाह तुमच्या हृदयात पोचतोय आणि त्यामुळे तुम्हाला पण आनंद होतोय, शांती मिळते, शांत होताय तुम्ही.
आपण पुन्हा 7 ओंकार घेणार आहोत आणि 7 ओंकारात हिरव्या रंगाचं तुमच्या हृदयावर होणार स्थित्यंतर पाकणार आहोत. तुमच्या हृदयावर आदळणारा हिरवा रंग आणि त्यामुळे तुम्हाला होणारा आनंद, शांती, इकडे लक्ष द्यायचंय. ओ ओम 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 शांत व्हा, शांत व्हा, पूर्णपणे शांत. आपण चक्रावर आहोत. मधोमध दोन्ही हात जोडून समोरच्या व्यक्तीला जायची परमिशन द्या. थँक्यू म्हणा आणि तिला जाऊ द्या. आता पहिल्या पाकळीवर यायचंय. उजव्या बाजूची पहिली पाकळी. कम लिहिलेलं आहे, कमळाचा. आपण 3-3दा एक बीजाक्षर घेऊया आणि पुढच्या पाकळीवर जाऊ. कम कम कम
दुसऱ्या पाकळीवर चला. ख खटाऱ्याचा, ख खडूचा, खम. हम. खम. तिसऱ्या पाकळीवर ग गणपतीचा, गम. 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 चौथी पाकळी घराचा, घम. 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 पुढची पाकळी पुढची पाकळी चमच्याचा, चम. 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 पुढच्या पाकळीवर छत्रीचा, छम. 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 पुढची पाकळी जहाजाचा,
जम 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 पुढची पाकळी झबल्याचा झम 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 छ छ ज झ ज्ञ दा शेवटची पाकळी अनुनासिक उच्चार करणार आहोत आपण अन्य अन्य न्यम पुन्हा मधोमध या चक्राच्या मधोमध चक्राच्या मधोमध स्थिर व्हा चक्राच्या पाकळ्या बघा सगळ्या उजळल्या आहेत स्वच्छ झाल्या आहेत आपल्या मनात जी सल होती अनेक वर्षापासून ती निघून गेलेली आहे पूर्णपणे निघून गेलेली आहे त्याच्यामुळे शांती लाभली आहे पूर्ण स्थिर व्हा पूर्ण स्थिर व्हा एक कर्मबंधनातून आपण मुक्ती मिळाली आहे अकाउंट क्लोज केलाय दोन्ही बाजूने झालाय आता यानंतर ती व्यक्ती जेव्हा जेव्हा आपल्या समोर येईल तेव्हा तेव्हा तिच्याबद्दलचा द्वेष आपल्या मनात उमटणं बंद होईल तिच्याकडनं ती कशीही वागेल कारण नवीन सुरुवात पण आपल्याकडनं नेहमी तिच्यासाठी प्रेमच जाईल पूर्ण चक्रावर स्थिर वायूचं चक्र
हृदयावर होणाऱ्या हालचाली. पूर्ण लक्ष द्या चक्रावर. पूर्ण फील करा. पूर्ण चक्रावर स्थिर व्हा. भटकणारं मन आवरा. स्थिर व्हा. एक आनंदाचा झरा आपल्या हृदयात निर्माण झालेला आहे. दुःख निघून गेलंय. ज्या तणावाखाली आपण होतो तो ताण निघून गेलाय. त्याच्यामुळे शांती आहे. आनंद आहे. या शांतीची अनुभूती घ्या. पूर्णपणे शांत. मन शांत झालंय. मन शांत झालंय. आपल्या आत्म्याचा स्वभावच आनंदी आहे, शांती आहे, प्रेम आहे, सद्भावना आहे. आपलं हृदय या जगासाठी, जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेमाने फुलून गेलाय. प्रेम स्वरूप बनलो आहोत. आपण आपल्या घरावर, घरातल्या लोकांवर प्रेम करतोच, पण झाडांवर, पक्ष्यांवर, प्राण्यांवर देखील आपलं प्रेम व्यक्त होत आहे. आजूबाजूच्या समाजात राहणाऱ्या सगळ्या लोकांवर आपलं प्रेम आहे. आपल्याकडनं सगळ्यांसाठी प्रेम वाहत आहे. हा परमेश्वराचा गुण आपल्या हृदयात आहे. कारण आपण देखील त्याचाच अंश आहोत. सगळ्या समाजाकडनं पण आपल्याकडे प्रेमच येत आहे. आपल्यासाठी निर्माण होणारे फुलं आपल्याकडे पाहून हसतात आहे. आपण बाहेर गेल्यावर आपल्याला पाहून झाडं पानं हलवतात आहे आपलं स्वागत करण्यासाठी. पक्षी आपल्याला मधुर कंठाने बोलावतात आहे. त्यांचं प्रेम आपल्या हृदयापर्यंत पोचतंय. आपलं प्रेम त्यांच्यापर्यंत पोचतंय.
आपण हृदयावर स्थिर आहात. पूर्णपणे शांत झाले आहोत. पूर्णपणे शांत. तुमचं हृदय चक्र पूर्ण विकसित झालेलं आहे. शांत व्हा. तुमच्या हृदयात प्रेमाशिवाय दुसरं काहीच नाही. प्रत्येकाबद्दल प्रेम. तुम्ही वापरत असलेल्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल, परिस्थितीबद्दल, चांगली असो वाईट असो, प्रेमच आहे. प्रेम आणि प्रेम. आणि प्रेमाच्या पाठोपाठ येणारी शांती. पूर्ण शांत. तुमची अवस्था ज्ञानेश्वर माऊलीने वर्णन केलेल्या अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू मी म्हणे गोपाळू आला गे माये. सगळ्या कणाकणात तुम्हाला तोच परमेश्वर दिसतोय. एक मंद असा सुगंध तुमच्या चारी बाजूला वेढून गेलाय. फुलामध्ये, फळांमध्ये, झाडामध्ये, पक्षामध्ये, पानामध्ये, घरातल्या प्रत्येक वस्तूमध्ये, कणाकणामध्ये तोच परमेश्वर तुमच्या दृष्टीस पडतोय. परमेश्वराशिवाय या सृष्टीत दुसरं काहीच नाही. त्याचीच वेगवेगळी रूप आहे. वेगवेगळ्या रूपाने नटलेला हा परमेश्वर खास तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे. आणि तो दोन्हीही कर पसरून तुम्हाला बोलवतोय, ये माझ्या मिठीत ये. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, राधा हो गई दीवानी रे, मस्तानी रे. याच धुंदीत सगळीकडे तोच श्रीकृष्ण, तोच परमेश्वर. तर एक विरहणी म्हणून जाते, पिया तो से नैना लागे रे. मैं तो हो गई मगन. प्रत्येकाचे शब्द वेगळे पण भावना तीच. त्या परमेश्वराविषयी मीरेला तर वाटतं, श्रीकृष्णा मला तू चाकर करून घे, दासी करून घे, ज्याद्वारे मी तुझ्या सभोवताला राहू शकेन. भावना वेगवेगळ्या, पण तोच परमेश्वर तुमच्या आजूबाजूला कणाकणात नटलेला, कणाकणात सजलेला. आणि ते रूप तुमच्या हृदय चक्राद्वारे तुम्हाला दाखवत आहे. दोन्ही हात पसरून तुम्हाला कवेत घेत आहे.
आणि म्हणते मी तुझ्याच जवळ आहे, मी तुझ्याच जवळ आहे. श्याम मोरे चाकर राखो जी, गिरीधर लाला मोहे चाकर राखो जी. मोर मुकुट पीतांबर सोहे, गले वैजंती माला. वृंदावन में धेनु चराए, मोहन मुरली वाला. मोहे चाकर राखो जी. प्रेमाने ओथंबून गेलेली भावना, परमेश्वराविषयी प्रेम, त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीविषयी प्रेम, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. महलों में पली बन की जो चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी. अशी आपली पण अवस्था त्या परमेश्वराविषयी, जो आपल्याच आत आहे, आपल्याच बाहेर आहे. आत बाहेर नटलेला, आत बाहेर असलेला तो परमेश्वर आपल्याला हृदयातून समजून घ्यायचंय, हृदयातून जाणायचंय. निराकार निर्गुण असणारा हा परमेश्वर आपल्याला सगुण साकार होऊन आपल्या समोर येतो. कधी पक्ष्यांच्या स्वराने आपल्याला बोलावतो, तर कधी हवेच्या, तर कधी पानांच्या सळसळाटीतून आपल्याला तो पुकारत असतो. आपल्याला त्याची भाषा कळत नाही, पण आपल्यासाठी देखील तो तसाच वेडा झालेला आहे. आपल्याला हाका मारतोय, ये ग, ये ग, मी तुझी वाट पाहतोय, ये ग. त्याच परमेश्वराला आपण हृदयाचे डोळे करून बघतो आहे. माझ्या आजूबाजूला असणारा परमेश्वर, घटाघटात असणारा परमेश्वर, त्याची अनुभूती मी प्रेमानेच घेणार. जे देऊ तेच मिळतं. आपलं प्रेम त्याच्यासाठी, त्याचं प्रेम आपल्यासाठी. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. श्वास आत, श्वास बाहेर, श्वास आत, श्वास बाहेर. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वासाकडे लक्ष. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास आत, श्वास बाहेर. बघा श्वासाची एक चेन बनली आहे. आपण जो श्वास घेतो तो आत जातो आणि मागचा उरलेला श्वास बाहेर निघतो. एक साखळीच्या रूपात आपला श्वास आपल्याबरोबर फिरतोय. श्वास आत, श्वास बाहेर. दोन्ही पाय सोडून द्या. आता दोन्ही हात जे आपण पालथे ठेवले होते ते आपल्या हृदयावर ठेवा, चक्रावर नाही, हृदयावर ठेवा. डाव्या बाजूला आपलं असणारं हृदय, त्यात आपले गुरु, आपलं भगवान, आपला आराध्य
त्याला आपलं प्रेम, आपलं पूर्ण समर्पण, साष्टांग वंदन. गुरु गोविंद दोनों खड़े किसके लागू पाँव, धन्य उस गुरु की जिसने गोविंद दियो बताए. पहिले गुरुला वंदन, मग त्या परमेश्वराला वंदन. गुरुमुळे आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो आहे. पूर्ण ऊर्जा हृदयात. आता दोन्ही हात एकमेकांवर रब करा. चेहऱ्यावर फिरवा, शरीरावर फिरवा, सगळ्या ठिकाणी फिरवा आणि पुन्हा डोळ्यावर घेऊन हळूहळू बाहेरचा प्रकाश बघायचा प्रयत्न करा. एकदम डोळे कोणी उघडणार नाही. हळूहळू हाताच्या फटीतून प्रकाश बघा आणि डोळे उघडा. कोटी कोटी प्रणाम. बोला सुजाताताई. नमस्कार अनघाताई. अतिशय सुंदर अनुभव आला. एवढं ध्यान एवढं सुंदर झालं आजचं, काही विचारूच नका. अगदी तुम्ही जेव्हा ओंकार चालू केलेत, हिरवा रंग पास होतोय असं सांगायला, हिरवा आणि गुलाबी, तर तेव्हा अगोदर तार जुळलेली होती, पण ती अशी एकदम मोठी झाली. तुमचा ओंकार जसं चालू झालं तसं ते एकदम त्याची विड्थ वाढली त्या रंगाची, आणि प्रवाह पण जोरात सुरू झाला अदानप्रदान. ते खूप जाणवलं. आणि पाकळ्या सगळ्या स्वच्छ झाल्या, अशा लकलकीत होत्या. नंतर तुम्ही मध्यभागी उभं राहून बघायला सांगितलं तेव्हा गुलाबी रंगाच्या, आणि खूपच सुंदर, खूप छान. धन्यवाद ताई. शिवालीताई, म्यूट आहात. आत्मवंदन ताई. खूप छान झालं. हे पूर्ण कमळ दिसलं 16 पाकळ्यांचं, सगळ्या हिरव्या पाकळ्या दिसल्या व्यवस्थित. आणि जे आपण समोर व्यक्तीला बसवून घेत होतो ती क्रिया इतकी छान झाली. एकच व्यक्ती आणि छाटत छाटत आलं होते की ही व्यक्ती जास्त महत्वाची आहे का ही जास्त महत्वाची, असं छाटत आणल्यामुळं ते इतकं छान झालं. आणि मग पूर्ण मनापासून ती सगळी क्रिया केली गेली. ते इतकं छान वाटलं. म्हणजे असं वाटलं की 5D मध्ये हे पहिल्यांदा. नाही तर ते असं नुसतं माफी म्हणतो पण ती पोचत नाही हे जाणवत होतं. ती आज क्रिया समोर आपल्या समोर 5D मध्ये झाली. आता रिझल्ट कधी येतील ते येतील. पण खूप छान वाटलं मला. मस्त आज सगळी. आणि हे पण कमळ सगळं पूर्ण दिसलं. संपूर्ण वेळ सगळं पूर्णच्या पूर्ण 16 पाकळ्या दिसत होत्या, हिरव्या रंगात दिसत होत्या. छान. खूप खूप धन्यवाद ताई. राधिका, आज कुठे हरवली होतीस मध्येच? कळलंच नाही मला. मला कळलं ना. काय तू हरवून गेली होतीस. मला काही कळलंच नाही. शेवटी जांभळा रंग दिसला ताई. रंगाचं काहीच नाहीये. कुठे हरवली होती? तू हरवली होतीस. धन्यवाद ताई. पॉझिटिव्ह घेतलंय मी सगळं, जे काय असेल ते. तू पॉझिटिव्हच घेतेस बेटा. हो. तेच खूप महत्वाचं आहे. मला आज्ञा द्या. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.